राजकारणाच्या व्यतिरिक्त सुद्धा चांगले संबंध आमच्याशी ठेवतात. राजकारणामधले एकमेकांचे पारंपरिक शत्रू एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामधला वाद चांगलाच शिगेला पोहोचलाय. महापालिकेच्या निवडणूक काळात तर या दोन नेत्यांमधल्या वादाने टोक गाठलेलं. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेना उद्देशून केलेल्या टांगापलटीवरून या विधानावरून निवडणुकीच्या काळात ते सर्वाधिक चर्चा झाली. तर मधल्या काळात निवडणूक संपली, वाद संपला अशी भूमिका गणेश नाईकांनी जाहीर केली खरी, मात्र आता पुन्हा एकदा नाईक आणि शिंदेमधला वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. वरिष्ठांनी परवानगी दिली तर शिंदेंचं अस्तित्वच संपवून टाकू असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं. त्यामुळे वादाला आणखी हवा मिळाली आहे. तर शिंदेंच्या बचावासाठी शिवसेनेची ब्रिगेड मैदानात उतरली. शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंची पाठराखण करताना गणेश नाईकांवर जोरदार तोंडसूक घेतलं. किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, ते ह्यांचे नामनिशाण साफ करून टाकलं. हे मी आजपर्यंत बोलतो. पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो. काय बोललो आम्ही आदेश मानतो. मनाला न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे. आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिशमध्ये सगळीकडे होऊन जातं. गणेश नाईकचं थोडं जास्त होत चाललेलं. दरवेळेला आव्हानाची भाषा करणाऱ्यांनी पहिले आपण थोडं डोकं ठिकाणावर ठेवा. एकनाथ शिंदे साहेबांमुळे सत्तेत आले हे विसरू नका. आणि कुणाला साफ करण्याची कुणाला भाषा करताय? हे काय नवी मुंबईचे डोंगर आहेत का काय साफ व्हायला? का तिथलची रेतीचं खदान आहे साफ करायला? मी गणेश नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहे. ठाण्याच्या निवडणुकीत सुद्धा साताऱ्यातल्या ड्रगचा पैसा मोठ्या प्रमाणात आला. आणि त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर ठाण्यामध्ये शिंदे गटानं बहुमत मिळवलं. गणेश नाईक गेल्या सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडली.